संघटन कौशल्य हे कोणत्याही संस्थेच्या यशासाठी महत्त्वाचं असून आध्यात्मिक तसंच आर्थिक क्षेत्रात शिस्त पाळणं गरजेचं आहे। चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीमागे समाजातील सर्वजण ठामपणे उभे राहतात। याच धर्तीवर साई आदर्श परिवाराची सुरू असलेली यशस्वी वाटचाल कौतुकास्पद असून संस्थेची अशीच प्रगती होत राहावी असे गौरवोद्गार वरद विनायक सेवाधामचे हबप उद्धव महाराज मंडलिक यांनी काढले। राहुरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटनं 200 कोटी रुपयांच्या ठेवीचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्यानंतर संस्थेच्या मुख्य कार्यालयात ठेवीदारांचा आभार आणि आनंद सोहळा आयोजित करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, ठेवीदार, संस्थेचे अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे म्हणाले की 12 वर्षांच्या अथक मेहनतीच्या जोरावर साई आदर्शची घोडदौड आज 200 कोटी रुपयांच्या ठेवीपर्यंत येऊन पोहोचली आहे। संस्थेचे चेअरमन शिवाजी कपाळे यांच्या नेतृत्वाबरोबरच त्यांच्या परिवारातील सदस्य आणि सर्व कर्मचारी यांनी घेतलेली ही मेहनत खरंच मोलाची आहे। संस्थेने मिळवलेले हे यश कौतुकास्पद असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं। माजी आमदार चंद्रशेखर कदम म्हणाले की कर्तृत्वाच्या जोरावर मोठी झालेली माणसं नेहमीच मोठी होत असतात। साई आदर्शने विश्वास, पारदर्शकता आणि सातत्यपूर्ण कामाच्या जोरावर मोठी झेप घेतली आहे। संस्थेची अशीच अधिकाधिक प्रगती व्हावी आणि 200 कोटींच्या ठेवीचा टप्पा लवकरच आता 500 कोटींवर पोहोचावा अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे यांनी केलं। संस्थेचे चेअरमन शिवाजी कपाळे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेत 200 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठण्यामागील संस्थेचे धोरण, ठेवीदारांचा विश्वास आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचे योगदान याबाबत माहिती दिली। यावेळी प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश बाबळे, मियासाहेब पतसंस्थेचे चेअरमन श्याम निमसे, आदर्श पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज, डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर कोळसे, ज्ञानेश्वर पवार आदी उपस्थित होते। प्रसंगी धनलक्ष्मी उद्योग समूहाचे अध्यक्ष विष्णुपंत गीते, वेदांत कपाळे, शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, अविनाश साबरे, प्रकाश सोनी, किशोर कोबरणे, सुनील संचेती, योग गुरु किशोर थोरात, प्रमिला गावडे, जगन्नाथ बोराडे, अन्सार शेख, पारस नहार, इंद्रभान पेरणे, सुनील विश्वासराव, संदीप इरोळे, भाऊसाहेब गुंजाळ, हबप नवले महाराज, साहेबराव आडभाई, किसन माने, वाघमारे, राजेंद्र कोबरणे, दीपक भावसार, पांडुरंग बोचकर, रवीन छाजेड, दादा माने, सोन्याबाबू जाधव, मच्छिंद्र टेकाळे, रमेश महेंद्रू, मधुकर देवकर, गांडुळे पुंजाराम, भास्कर आढाव, मच्छिंद्र गुंजाळ, नानासाहेब वाघ, भास्कर कोळसे, विलास तमनर, गोविंदराव, दीपक गांधी, दत्तात्रय साळुंखे, नाना वाळुंज, साईराम बनकर, कचरू डुकरे, अनिल कांगणे, नितीन डमाळे, योगेश जाधव, संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सचिन खडके आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बापूसाहेब तनपुरे यांनी केलं तर आभार वेदांत कपाळे यांनी मानले। यातील राहुरी फॅक्टरी या ठिकाणी मुख्यालय असलेल्या साई आदर्श मल्टीस्टेट आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर महाराष्ट्राचं कार्यक्षेत्र असलेल्या मल्टीस्टेटच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावरती एक चांगला कार्यक्रम संपन्न झाला। साई आदर्श मल्टीस्टेटनं 200 कोटींचा टप्पा पूर्ण करून पुढील वाटचाल सुरू केलेली आहे। या मल्टीस्टेटचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन शिवाजीराव कपाळे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या सोबतीनं आणि ठेवीदारांच्या विश्वासामुळे, संस्थेनं केलेल्या चांगल्या कामामुळे आज 200 कोटींचा टप्पा त्यांना पूर्ण करता आला। मी याबद्दल संस्थेला आणि सर्व त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो। पुढील काळामध्ये असंच सर्वांच्या विश्वासाला पात्र राहून एक आदर्श काम आमच्या साई आदर्श मल्टीस्टेटच्या द्वारा होत राहावं। त्याद्वारा अनेक गरजू लोकांना अर्थसहाय्यही मिळावं, अनेक गरजू कुटुंबांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि आत्ताच्या धकाधकीच्या या काळात जिथे अनेक वेळा समाजाचा विश्वासघातही केला जातो, अशा काळामध्ये आमच्या या साई आदर्श मल्टीस्टेट सारख्या काही संस्था निश्चित विश्वासानं काम करतायत। त्यांनी याच रीतीनं आपली वाटचाल सुरू ठेवावी अशाही शुभेच्छा देतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी। नमस्कार, जय सहकार। आजचा आनंददायी आपला ठेवीदारांचा मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। सर्व शाखातील
बरेचसे ठेवीदार त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. सर्व ठेवीदार त्या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे, संस्थेचे व परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. कार्यक्रमासाठी महंत उद्धव महाराज उपस्थित होते, त्याचप्रमाणे अरुण साहेब तनपुरे, सुरेश शेट्टी बाबळे, त्याचप्रमाणे व्यासपीठावर इतर मान्यवर, आपल्या गावाचे माजी आमदार सन्माननीय चंद्रशेखर भाऊ पाटील कदम या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे पत्रकार बांधव उपस्थित, सर्व शाखेचे शाखा अधिकारी, मित्रपरिवार, ठेवीदार या ठिकाणी सर्व आल्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. साई आदर्श मल्टी स्टेटच्या वतीनं आज या मुख्य कार्यालयामध्ये साई आदर्श परिवारानं 200 कोटी ठेवीचा टप्पा पार केल्याचा आनंद मेळावा ठेवीदारांचा या ठिकाणी आयोजित केला होता. त्यासाठी महंत उद्धव महाराज मंडलिक असतील, कारखान्याचे चेअरमन सन्मान्य अरुण साहेब तनपुरे असतील, माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम, मल्टी स्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सन्मान्य सुरेश शेट्टी बाबळे, श्यामकाका निमशे व अनेक मान्यवर या ठिकाणी या सोहळ्यासाठी उपस्थित होते. त्या सर्वांना, त्याचप्रमाणे सर्व ठेवीदार, आमचे खातेदार, हितचिंतक, मित्रपरिवारही उपस्थित होते. त्या सर्वांना साई आदर्श परिवाराच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो. आणि या 13 वर्षामध्ये साई आदर्श परिवाराने 200 कोटीचा टप्पा आज ठेवींचा पार करून त्या ठिकाणी 300 कोटींकडे वाटचाल चालू केलेली आहे. आणि त्यासाठी सर्व नगर जिल्ह्यातील ठेवीदारांनी आमच्या ज्या शाखा आहेत जिल्हाभर, त्यावर खूप मोठा विश्वास त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि खूप मोठा विश्वास ठेवून आम्हाला सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांनाही धन्यवाद देतो. असंच प्रेम सर्वांनी इथून पुढे काळात करावं. साई आदर्श परिवार पारदर्शक काम करण्याचा निश्चित पहिल्या दिवसापासून प्रयत्न करते. इथून पुढेही त्या ठिकाणी प्रयत्न निश्चित साई आदर्श परिवार करीत राहील ही ग्वाही या निमित्ताने देतो. आणि इथून पुढे काळामध्ये साई आदर्श अजून आधुनिकतेकडे वाटचाल, डिजिटलायझेशनकडे वाटचाल निश्चित त्या ठिकाणी करील ही या निमित्तानं सर्वांना ग्वाही देतो. सर्वजण या कार्यक्रमासाठी, पत्रकार मित्र असतील, ठेवीदार असतील, हितचिंतक, मित्रपरिवार, सर्व नेते मंडळी, उद्धव महाराज असतील, या सर्वांना पुन्हा एकदा साई आदर्श परिवाराच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय सहकार. धन्यवाद. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.